राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढणार. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार. जोरदार वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम. पुढील 3 ते 4 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा इशारा. हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांची माहिती. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर. जिल्ह्याला 16 ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. इसापूर धरण 94% भरलं. धरणाचे 3 दरवाजे उघडले असून 4900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. पेनगंगा नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. गोळसगाव बोरगावचा संपर्क तुटला. सोलापुरात बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ. पुलावरून पाणी गेल्याने एसटी बस अडकली. यवतमाळ तालुक्यात मुसळधार पाऊस. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये साचलं पाणी. चक्क पाणी काढण्यासाठी डॉक्टरांच्या हातात फावडे आणि टोपली. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे आर्वी शहराला नाल्याच्या पुराने वेढले. नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. अनेकांच्या घरात शिरले पुराचे पाणी. वर्ध्याच्या आर्वी शहरात मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी. आमदार सुमित वानखेडे यांनी केली परिसराची पाहणी. कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र. 4 पादचारी भुयारी मार्गाचे आज लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण. जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधकांकडून परिषदेचं आयोजन. शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता. पुढील रणनीती आता ठरवण्यात येणार. आदित्य ठाकरे तटकरे यांच्या घरचे पाहुणे. तटकरे ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध. आमदार महेंद्र थोरवे यांचा आरोप. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा अलर्ट मोडवर. कमलेश निकामी यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी निवड. तरुणांची मोर्चे बांधणी. पुण्यात निवडणुकीच्या रणांगणासाठी भाजप सज्ज. कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी दुष्यंत मोहोळ यांची नियुक्ती. मुंबईत डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार डबेवाला भवनाचं उद्घाटन. आमदार श्रीकांत भारती यांच्या पुढाकाराने डबेवाला भवन. ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची आज बैठक. बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित बैठक. छत्रपती संभाजीनगरात लाडकी बहीण योजनेतील 30,000 अर्जदार वयोमर्यादेबाहेर. जिल्ह्यातील अर्जांची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू. छत्रपती संभाजीनगरात हर्सुल रस्त्यावरील अतिक्रमणांवर 15 ऑगस्टनंतर कारवाई होणार. अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेने दिलेली मुदत संपली. छत्रपती संभाजीनगरात 6,591 भोंगे उतरवण्यात आले. 937 मोठ्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा समावेश. उल्हासनगर महापालिकेमध्ये 22 कामगारांना कायमस्वरूपी नोकरी. 30 वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांच्या लढ्याला यश. छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या शांती से आझादी विशेष मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद. 1 दिवसामध्ये 8,65,00,000 वसुली. ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत चालणार. कोल्हापूर खंडपीठ इमारतीसमोर नो हॉकर्स नो पार्किंग झोन. उद्घाटन समारंभासाठी वाहतुकीत बदल. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून रविवारपासून अंमलबजावणी. समृद्धी महामार्गावरील मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय. नागपूर खंडपीठाने रस्ते विकास महामंडळाला फटकारलं. याला जबाबदार कोण? न्यायालयाचा सवाल. पुढील सुनावणी 4 सप्टेंबर रोजी होणार. सांगलीतील व्यापाऱ्यांना पालिकेची नोटीस. बाजार परवाना घ्या. परवाना मिळेपर्यंत दुकानं बंद ठेवा, अन्यथा दुकान सील करू. पालिकेचा इशारा. अमरावतीतील डिजिटल गाव ओळख असलेल्या हरिसाल
गावामध्ये अस्वच्छता, गावात स्वच्छ भारत अभियानाची दुरावस्था. मनोज जरांगे पाटील आज लातूर दौऱ्यावर. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक आणि चर्चा करणार. 29 तारखेला आयोजित मुंबई दौऱ्यानिमित्त बैठक. ओबीसी नेते लक्ष्मण हाके बीड जिल्हा दौऱ्यावर. लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचाव यात्रा लक्ष्मण हाके काढणार. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचा साखरपुडा पार. प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी हिच्या सोबत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहाचं काम पूर्ण. नाट्यगृहाचं 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन. चंद्रपुरात रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी विशेष यंत्र कार्यान्वित. सुमारे 2 कोटी रुपयांचं हे यंत्र स्वच्छतेसाठी तलावात राहणार. पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच. परवानगी नसतानाही बांधण्यात आलेल्या इमारतींवर महानगरपालिकेकडून कारवाई. कबुतरांना दाणे घालणं योग्य की अयोग्य यासाठी चित्रफित प्रदर्शन आणि तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन. ट्रेडर्स ऑफ मुंबई या संस्थेकडून संध्याकाळी 7 वाजता आयोजन. 11वी प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण. मुंबई विभागातून 2,61,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. मुंबई, ठाणे, पालघरमधील विद्यार्थ्यांची कॉमर्सला पसंती. सर्व मंडळांनी एकाच वेळी रक्तदान शिबिर भरू नये. रक्तदान संक्रमण परिषदेच्या रक्तपेढ्यांना सूचना. रक्ताच्या तुटवड्यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन. यंदाही खड्ड्यांचा दंड माफ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दंड माफ करण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंतीपत्र. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी. विद्यार्थ्यांमध्ये आरती साठेंची अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती. मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती. प्रधानमंत्री आयुष्मान भारत वय वंदना योजना अंतर्गत नोंदणी शिबिर पडले पार. 70 लाख वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून 5 लाखाचा आरोग्य उपचार मोफत मिळणार. सांगलीतील वकील मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल. न्यायालयाकडून विटा पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध. सुनील कुंडे अध्यक्ष तर उपाध्यक्ष प्रदीप पडोळे यांची निवड. स्पेनमधील 111 गोविंदा खेळाडू संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीकरिता ठाण्यात दाखल. ठाण्यातील पाम क्लब समतानगर येथे 6 थराची दिली सलामी. पुण्यात तब्बल 300 बेकायदेशीर बसस्टॉपची उभारणी. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून उभारणी. फक्त जाहिराती चिटकवण्यासाठी बसस्टॉपचा वापर. चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 1 सप्टेंबरपासून लागू होणार. बनावट चांदीच्या विक्रीला बसणार आळा. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजावर तिरंगी विद्युत रोषणाई. 15 ऑगस्ट निमित्त धरणाला सजावट. उल्हासनगरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी. वर्ध्याच्या निम्न धरणाला स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. धरणाच्या 31 दरवाजांवर तिरंगाच्या रंगाची रोषणाई. स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोलीत तिरंगा रॅलीचं आयोजन. हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थी सहभागी. नाशिक पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश. 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश. नाशिक पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने काढले आदेश. अमरावती पोलिसांच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधात जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन. सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी. अमरावती शहर पोलिसांचे ऑपरेशन वाईप आउट. अमरावती शहर ड्रग्ज मुक्त करण्याचा निर्धार. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 8 ड्रग्ज विरोधी कारवाई. रायगडमधील पेणच्या चैतन्य पाटीलचा रस्ता सत्याग्रह. मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी सत्याग्रह. चैतन्यच्या पळसपे ते झाराप असा पायी पाहणी दौरा सुरू. परभणीत बेंडकी तांडा इथे नवीन प्राथमिक शाळा मंजूर करण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा. महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा.
विराड आंदोलकांचा आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू. बाह्यस्त्रोत पद्धतीनं भरती न करण्याची मागणी. भिवंडी शहरात बांधकाम कामगारांच्या वतीनं मागण्यांसंदर्भात निदर्शने. आंदोलनात शेकडो महिलांसह बांधकाम मजूर कामगार सहभागी. चंद्रपुरात सणांच्या सुट्ट्यांमुळे 80,000हून अधिक प्रवाशांचा एसटीतून प्रवास. परिवहन विभागाला लाखोंचं उत्पन्न. 36,113 महिलांचा प्रवास. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या आदेशाविरोधात पोलिसांचा अर्ज. अल्पवयीन कार चालकावर फौजदारी खटला चालवण्याची मागणी. पुण्यात 15 ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मेट्रो धावणार. सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 दरम्यान मेट्रो सेवा. मुंबईतील भुयारी मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन रखडलं. वरळी ते कफ परेडपर्यंतचा टप्पा उद्घाटनाचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार. गणेशोत्सवात उद्घाटनाचा प्रयत्न. मुदत संपत आल्यानंतरही 70% वाहने HSRP विना. वाहनांची पाठी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार. वाशिमच्या बाजारपेठेत मुगाच्या ओल्या शेंगा विक्रीसाठी दाखल. 100 रुपये किलोच्या दरात मिळणार. ओल्या शेंगांना भाव मिळाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. ICICI बँक अखेर नमली. मिनिमम बॅलन्सच्या निर्णयात टीकेनंतर बदल. नवीन खात्यांसाठी किमान 50,000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द. देशात प्रचंड बेरोजगारी. रेल्वेतील 64,000 नोकऱ्यांसाठी तब्बल 1,87,00,000 अर्ज. रेल्वे मंत्रालयाची लोकसभेत माहिती. भटक्या श्वानांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठात आज सुनावणी. दिल्ली NCR मधील सर्व भटक्या श्वानांना पकडून निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याचे दिले होते आदेश. मोकाट श्वानांवर नियंत्रणासाठी कायदेशीर मार्ग असताना परिस्थिती जैसे थेच का? नागपूर खंडपीठाचा सवाल. पालिका अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी पार न पाडल्यास कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयात जाणाऱ्या युवकावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न. किरकोळ कारणावरून टवाळखोराकडून हल्ला. गुन्हा दाखल. पुण्यात घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगाराला अटक. आरोपीवर घरफोडीचे 8 गुन्हे उघडकीस. कारसह एकूण 14,75,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये साधूच्या वेशात येऊन भिक्षा मागत महिलेला गंडा. 20,000 रुपये लंपास. 3 चोरट्यांचा शोध सुरू. भिवंडी शहरात मोबाईल दुकानामध्ये चोरी. 2 चोरट्यांकडून मोबाईलसह सुमारे 28,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. CCTV घटना कैद. गुन्हा दाखल. चंद्रपुरात अनेक गुन्ह्यात अडकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याला तडीपार. जिल्ह्यात तडीपारी संदर्भात 53 पैकी 20 अर्ज निकाली. बुलढाण्यातील खामगावमध्ये पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 माजी बँक कर्मचाऱ्यांना अटक. मिरची पूड टाकून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न. महिलेची साखळी हिसकावून पळून जाणाऱ्या महिलेला केली अटक. पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगरमध्ये राडा. किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या तिघांना काही जणांनी बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. परिसरातील रहिवासी त्रस्त. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 4 टनहून अधिक अंमली पदार्थ केले नष्ट. 19 पोलीस ठाण्यातील प्रकरणांमधील मुद्देमाल नष्ट. रत्नागिरीमधील देवरुखमध्ये गुटखा जप्त. 9,45,000चा गुटखा जप्त. 4 जणांना अटक. पोलिसांकडून शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.